जयद्रथाच्या क्रौर्याच्या वृत्तांत अर्जुनाला कळताच त्याने आपले विशाल नेत्र विस्फारून गांडीव धनुष्य उंचावीत घोर प्रतिज्ञा केली. माझ्या प्रिय पुत्राच्या कलेवरावर लत्तेचा प्रहार करणाऱ्या संस्कृतीहीन रानटी जयद्रथाला उद्या सूर्यास्तापूर्वीच कंठस्नान घालीन, नाहीतर स्वतः अग्निप्रवेश करून माझं पितृक्षत्र स्वर्गात अभिमन्यूवर धरीन. अभिमन्यूच्या प्रेताभोवती स्फुंदत प्रदक्षिणा घालणाऱ्या पार्थाला पाहतच 13वा दिवस पश्चिमेच्या रंगकक्षात घोड्याचे वेग आखाडत निघून गेला. या 13 दिवसात कुरुक्षेत्राच्या 13 विशाल पटांगणाची समरभूमी झाली होती. प्रेतांचा खच पडला होता. मूळ समरंगणात आता कितीतरी मागं पडलं होतं. रात्री शिबिरात कोणालाही न घेता मी एका राज्य ज्योतिषाला बोलावून घेतलं. भूर्जपत्रावर अंक मांडून बोट घालीत तो गणित करू लागला. मध्यरात्रीला त्यानं आपली मान वर उंचवली. कानावर ओघळणारी कानटोपी सावरीत तो म्हणाला, यादवराज आहे. उद्याच्या अमावास्येला खग्रात सूर्यग्रहण आहे. 3ऱ्या प्रहारानंतर. मी माझ्या कंठातील मौक्तिकाची माला त्याच्या अंगावर फेकीत त्याला हस्तिनापुरात त्याच पावली परतण्याची सूचना केली. वंदन करून घनदाट अंधारात तो अदृश्य झाला. युद्धाचा 14वा दिवस उगवला. 3ऱ्या प्रहारापर्यंत अर्जुनाचा नंदीघोष मी कुरूंच्या पथकातून फिरवून आणला. पण जयद्रथ कुठंच दिसला नव्हता. दिसणारही नव्हता. कुरूंनी त्याला समरंगणात आणलाच नव्हता. सहस्र योद्ध्यांनी रक्षण दिलेल्या एका भक्कम शिबिरात तो तळावरच बसला होता. जयद्रथ सापडत नाही हे पाहून भडकलेला विवश अर्जुन नियुतायू मित्रदेव दंडधार यांना कोसळवीत पथकामागून पथकं हात करीत जयद्रथ दाखवा म्हणत विजेसारखा समरांगणभर तळपला. युद्धमग्न असलेल्या सैनिकांनी एकाएकी 3ऱ्या प्रहारानंतर आकाश कसं काय झाकळून आलं हे ते समजलंही नाही. काही पळातच सूर्य संपूर्ण ग्रासला गेला. सगळीकडं धुसर अंधार पसरला. तसे कलकलणाऱ्या पक्षाचे थवे घरट्याकडं परतले. रात्रकिडे कर्कशपणे करकरू लागले. कुरुक्षेत्राचा आसमंत शेकडो पलित्याने उजळला गेला. सर्वांना वाटलं दिवस ढळला. प्रतिज्ञाभंग झालेल्या अर्जुनासाठी पांडव सेनेकडून चिता रचण्यात आली. सर्वांना ती स्पष्ट दिसावी म्हणून कुरूंच्या आणि पांडवांच्या शिबिराच्या मध्ये मोकळी असलेली प्रशस्त जागा त्यासाठी निवडण्यात आली. भ्रांतचित्त लज्जित अर्जुनानं मला, युधिष्ठिराला, विमल आणि आपल्या वृद्ध मातेला अश्रुपूर्ण नेत्रांनी वंदन केलं. आणि आज आपल्याबरोबरच आपल्या गांडीव धनुष्याचा पराक्रमही संपला म्हणून ते भात्यासह शरीरावर तसंच ठेवून तो त्या 8 हात उंचीच्या भव्य चितेवर अवमानित नतमस्तक होत अग्निप्रवेशासाठी चढला. हात जोडून त्यानं नेत्र मिटले. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं. ओम सवितृचा धैर्यपूर्ण मंत्र पुटपुटत तो मृत्यूला सम्मुख झाला. एका सेवकाने थरथरत्या हातानं चितेला पलितेची ज्योत भिडवली. मी अवतीभोवती कुठं जयद्रथ दिसतो का ते पाहतच होतो. उतरीयाचा शेव स्त्रिया घेतात तसा मुखाभोवती लपेटून घेऊन तो दुर्योधनामागं येऊन गुपचूप अर्जुनाचा अग्निप्रवेश पाहून आपल्या क्रूर डोळ्याची आग शांत करण्यासाठी आला होता. एकदम सूर्यग्रहणाचे वेध सुटले. फुटलेल्या घड्यातून पाण्याची एक सर बाहेर पडते तशी किरणांची एक सलग शलाका बाहेर पडली. समरांगणाच्या पलित्यानं हसत हसत पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव पूर्वेवत उभे ठाकले. पक्षी कलकलत पुन्हा घरटी सोडून चरायला रानात निघून गेले. रात्रकिड्यांची कर्कश करकर एकाएकी थांबली. पार्था, तो पहा सूर्य आणि तो पहा जयद्रथ. मी उजव्या हाताची तर्जनी सूर्याकडं आणि डाव्या हाताची जयद्रथकडं उंचावीत तो लपलेली जागा त्याला अचूक दाखवली. माझ्या डाव्या बोटाचा अग्र अचूक पकडत आवाजाचाही लक्ष्यभेद करण्यात पारंगत असलेल्या अर्जुनानं हातात पेललेल्या गांडीवरच जिदम बाण क्षणार्धातच असा फेकला की अनेक नागमोडी वळणं घेत मधल्या सर्वांना सरासर चुकवीत तो अचूक जयद्रथाचाच कंठनाल भेदून गेला. काय आणि कसं घडलं ते प्रत्यक्ष अर्जुनालाही कळलं नाही.
अर्जुनासाठी रचलेल्या त्या भव्य चितेवर कुरुसैनिकांनी चढवलेले जयद्रथाचं प्रेत जळत असलेलं पाहतच 14वा दिवस सूर्यग्रहणाची हूल देऊन मावळत होता. आता युद्धात काय होईल कुणालाही सांगावत नव्हतं. संतप्त दुर्योधनानं तात्काळ आपल्या शिबिरात सर्व पथक प्रमुखांना बोलावून घेतलं. क्षणापूर्वीच घडलेल्या चित्तथरारक नाट्यमय घटनेनं सर्वच भांबावले होते. त्यांच्या परामर्शाच्या बैठकीत कधी नव्हती एवढी फुटीरता, उद्वेगजन्यता प्रथमच जन्माला आली. पांडवांच्या दृष्टीने मला हवं तेच घडत होतं. अर्जुनानं वादलेल्या आपल्या भगिनीच्या सौभाग्यासाठी हळहळणाऱ्या दुर्योधनाला धैर्य देण्यासाठी कर्ण म्हणाला, युवराज कार्तिकेयानं इंद्राला मिळवून दिलं तसा विजय मी तुला मिळवून देईन. इंद्रानं दिलेले अमोघ वैजयंती शक्ती अर्जुनावर फेकून पांडवांच्या सामर्थ्याचं मूळ मी निखंदून टाकीन. कृपाचार्यांना कर्णाची ती कल्पना हास्यास्पद वाटली. ताडकन उठून ते म्हणाले, सूतपुत्र, तुझा सर्व जन्म केवळ गगनभेदी प्रतिज्ञा आणि वल्गना करण्यातच गेला आहे. त्यातील एक तरी पूर्ण करणं तुला कधीतरी शक्य झालं आहे काय? चित्रसेन गंधर्वाबरोबरच्या युद्धात, विराट नगरातील गोहर्णाच्या युद्धात, भीमाबरोबरच्या द्वैरथ युद्धात तू सदैव पलायनच केलं आहेस. पलायन हाच तुझा जन्मभरचा धर्म आहे. किरात रूपातल्या शंकराला जिंकणाऱ्या अमित सामर्थ्यवान आणि श्रीकृष्णासारखा पाठीराखा असणाऱ्या अर्जुनाला जिंकण्याचं सामर्थ्य कुणातही नाही. कृपाचार्याचा तो मर्मभेदी आघात ऐकताच भरल्या बैठकीत कर्ण त्यांच्यावर खडक उपसून धावला. पदोपदी माझा भेदक अवमान करून पाहणाऱ्या विप्रा, आज तुझी उच्छृंखल जीभच शाकटून टाकतो, म्हणत त्यानं आपलं खडक सरळ त्याच्या कंठावर धरलंही. दुर्योधनानं मध्यस्थी करून ते मागं घ्यायला लावलं. त्या घटनेनं एक घडू नये ते सत्य मात्र साकारलं. आपल्या मामाचा कृपाचार्याचा तो युद्धाच्या भर बैठकीतला अवमान मानी अश्वत्थामा कसा काय सहन करू शकणार? त्यानंही आपलं खडक उपसलं. कर्णावर, आपल्या प्राणप्रिय मित्रावर, माझ्या मातुलाचा घोर अपमान करणाऱ्या बढाईखोर कर्णा, अर्जुनाच्या अगोदर तुझाच कंठनाल छेदला पाहिजे म्हणत तो कर्णावर सरळ सरळ धावला. जीवनभर मन, बुद्धी, आत्मा या जीवनाच्या सखोल अंगाचा विचार करणारे ते एकमेकांचे प्राणप्रिय सखे होते. हे त्या बैठकीत कोणालाही सत्य वाटलं नसतं, पटलं नसतं. म्हणूनच सत्य हे कधीकधी कल्पनेपेक्षा भयानक असतं. दुर्योधनानं कौशल्यानं अश्वत्थाम्यालाही शांत केलं. पण नेहमी शांत असणारा माणूस जेव्हा केव्हा एकदा खवळतो तेव्हा त्याचा संताप त्याच्याच मर्यादेबाहेर जातो. अध्यात्मवाद्याचा तर जातोच जातो. या सूतपुत्राचं पुनश्च तोंडही पाहणार नाही, असं निर्धाराने बैठकीतल्या सर्वांना निक्षून सांगत तो गुरुपुत्र अश्वत्थामा तरातरा चालत शिबिराबाहेर निघूनही गेला. महानदाकाठचं स्नेहमंदिर उद्ध्वस्त झालं. जीवापाड स्नेह करणाऱ्या अश्वत्थाम्यानं आज आपल्या अज्ञान सूतपुत्र म्हणून निर्देश करावा या असह्य दुःखानं कर्णानं मान खाली घातली.